आई, मला शाळेने ना प्रदूषणावर एक खूप मोठा प्रोजेक्ट दिला आहे, पण त्याची सुरुवात कशी करू हे कळतच नाही आहे. मी सांगते. प्रकल्प सुरू करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रकल्प आधारित शिक्षण. प्रकल्प आधारित शिक्षण म्हणजे काय? ते म्हणजे तुम्ही एक वास्तविक प्रकल्पावर काम करू शकता आणि ते शिकू शकता. तुम्ही विषयाची तपासणी करून, योजना बनवून आणि नंतर काहीतरी तयार करून किंवा समस्येचे समाधान शोधून शिकता. आता मी तुला सांगते कसं काम करतं. प्रकल्प आधारित शिक्षण हा एक उत्तम मार्ग आहे, ज्याद्वारे तुम्ही एखाद्या विषयावर गहन अभ्यास करू शकता आणि शिकलेल्या गोष्टींचा उपयोग करू शकता. प्रकल्प आधारित शिक्षणाच्या पायऱ्या मी तुला सांगते. समस्या किंवा विषय परिभाषित करायचा. याचे पहिले पाऊल म्हणजे काय, तर आपण जी समस्या सोडवू इच्छिता किंवा जो विषय तपासू इच्छिता तो तपासून घेणं. उदाहरणार्थ तर आपल्या प्रकल्पासाठी आपला विषय आहे हवेचे प्रदूषण आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम. आता जे शोधायचं आहे ते स्पष्ट करायचं. म्हणजे काय, हवेचे प्रदूषण शहरी भागांमधील लहान मुलांच्या आरोग्यावर कसं परिणाम करतं. संशोधन करायचं आणि माहिती गोळा करायची. या पायरीमध्ये तुम्हाला विविध स्रोतांमधून डेटा गोळा करावा लागतो, जसं पुस्तक, वेबसाईट, सर्वेक्षण आणि तज्ज्ञांची मुलाखत. विश्वसनीय स्रोतांचा वापर करायचा, जसं की शैक्षणिक लेख, सरकारी वेबसाईट्स किंवा पर्यावरण संघटन. योजना तयार करायच्या आणि कार्य आयोजित करायचं. एकदा तुमच्याकडे पुरेशी माहिती असल्यानंतर तुमचे निष्कर्ष कसे सादर करायचे हे ठरवायचं. तुम्ही रिपोर्ट तयार करणार आहात, प्रेझेंटेशन देणार आहात किंवा व्हिडिओ तयार करणार आहात का. एक वेळापत्रक तयार करायचं आणि प्रकल्पाला छोट्या साध्य होणाऱ्या कार्यामध्ये विभागायचं, जसं की संशोधन, विश्लेषण आणि दृश्य सामुग्री डिझाईन करायची. प्रकल्पावर काम करायचं म्हणजे या पायरीमध्ये तू योजनेला प्रत्यक्षात आणायचं. तुला मॉडेल तयार करावं लागेल, डेटा गोळा करावा लागेल किंवा तुझं निष्कर्ष विश्लेषित करावं लागेल. हे गटप्रकल्प असेल तर तुमच्या सहकार्यांसोबत काम करावं लागेल. कार्याचं विभाजन करायचं आणि एकत्र काम करून समस्याचं निराकरण करायचं. अंतिम उत्पादन सादर करायचं म्हणजे एखादा प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्यास सादर करायचं आहे. तुम्ही तुमचे निष्कर्ष तुमच्या वर्गात शिक्षकांशी किंवा समुदायाशी सादर करत असाल तेव्हा तुमचे निष्कर्ष स्पष्टपणे सांगणं खूप महत्त्वाचं आहे. प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी नेहमी तयार राहायचं आणि प्रकल्पादरम्यान तुमच्याशी आलेल्या आव्हानांवर चर्चा करायची. प्रकल्प आधारित शिक्षणाचं महत्त्व काय आहे, तर वास्तविक जगातील उपयोगिता. प्रकल्प आधारित शिक्षण तुम्हाला शिकलेल्या गोष्टी वास्तविक समस्यांवर कशा लागू करता येतात हे शिकवते. आलोचनात्मक विचार आणि समस्या सोडवणे म्हणजे प्रकल्पावर काम करताना तुम्ही विचारशील आणि जटिल समस्यांचे समाधान कसं करायचं हे शिकता. सहकार्य आणि संवाद कौशल्य. बहुतेक प्रकल्पामध्ये टीमवर्क आवश्यक असतं, जो संवाद आणि सहकार्य कौशल्याचा विकास करतो. स्वतंत्रता आणि वेळ व्यवस्थापन. प्रकल्पावर काम करताना तुम्हाला तुमचा वेळ व्यवस्थापित करायला शिकता आणि कार्यावर लक्ष केंद्रित ठेवायला शिकता. धन्यवाद आई, आता तू दिलेल्या माहितीने माझा प्रोजेक्ट खूप छान होईल. अरे वा मीरा, फक्त लक्षात ठेव, सुसंगत रहा, इतरांसोबत सहकार्य कर आणि शिकण्याच्या प्रक्रियेचा आनंद घे.